आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। आज तुम्ही आमची परीक्षा घेतलीत। मनात भीती उत्पन्न झाली की तुमचा हा शिष्य त्याच्या गुरूंचं रक्षण करू शकेल की नाही। गुरुदेव, साईनाथ, असं वाटत होतं की मी निर्बल आहे, माझ्या गुरूंचं रक्षण नाही करू शकत। मी पापी आहे गुरुदेव, जे तुमच्या उपयोगी नाही पडू शकलो। शर्मेनं माझी मान खाली गेली आहे। असं आयुष्य काय कामाचं, जे आपल्या गुरूंच्या उपयोगी नाही पडू शकत। मला आज्ञा द्यावी, मी माझं जीवन संपवू इच्छितो। म्हाळसापती, तुम्ही तुमचं जीवन समाप्त नाही करू शकत, कारण तुमच्या जीवनावर केवळ तुमचाच अधिकार नाहीये। गुरुदेव, या जीवनावर आता कलंक लागला आहे। असा जराही विचार करू नका। मनुष्याचं जीवन समुद्राच्या लाटांसारखं असतं। त्यात वादळही येतात, राक्षसी लाटाही येतात आणि भरती ओहोटी सुद्धा येते। जो माणूस स्थित प्रज्ञासारखा राहतो त्याचीच नौका भवसागर पार करते। म्हाळसापती, तुमचा जीवनकाल आणि जीवनकार्य अजून समाप्त झालेलं नाही। शिर्डीला तुमची गरज आहे, आणि जसं तुम्ही विचार करत आहात तसं नाहीये। तुम्ही निर्बल नाही आहात, निर्भय आहात। म्हणूनच तर बलप्रयोग करणाऱ्यांमुळे तुम्ही भयभीत नाही झालात। तुम्ही माझं रक्षण केलं आहे, आणि जे वादळ आता येऊन गेलं परत आलं तर माझं रक्षण कोण करेल? आई, तू काय विचार करत आहेस? मी विचार करतेय की म्हाळसापती ज्ञानी आहेत, तरी सुद्धा त्यांनी तुला गुरु मानलं का? कारण तू त्यांच्याही पेक्षा ज्ञानी आहेस। इतके चांगल्या प्रकारे तू त्यांना समजवलंस, ते एक गुरुच समजवू शकतो। मी अनाडी आहे, पण मला एवढं ठाऊक आहे, जर कुणाला गुरु हवाच, तू जे उदाहरण देऊन सांगितलंस
की नौका भावसागरात त्याची तरुण जाऊ शकते ज्याचा कुणी गुरु असतो. साई, साई तू माझाही गुरु बन. यात हसण्यासारखं काय आहे? आई, मुलांचा सर्वात पहिला गुरु त्यांची आई असते. तू माझी गुरु आहेस. मी तुझा गुरु कसा काय बनू शकतो आई? बोलणं टाळू नगस. साई, तू माझी नौका भावसागरात पार झालेली बघायची नाही का? तात्या तुझी वाट बघतो आहे आई. मी त्यासाठी लायक नाही आई. सरळ सांगून टाक की तुला मी त्या योग्यतेचीच वाटत नाही. तू हट्ट करत आहेस. हट्ट तर तू करत आहेस. मुलं तर आईकडेच हट्ट करणार, कारण आईच तर मुलांचे हट्ट पुरवते. आता तर साईचं शिर्डी बाहेर जाणं अवघडच वाटतंय. दगडू, मला तर वाटतंय आपल्याला शिर्डी सोडून जावं लागणार आहे. हो ना वैद्यजी? अरे मूर्खांनो, तुम्ही दोघं असंच जर बरळत राहाल तर शिर्डी नाही जगच सोडून जावं लागेल तुम्हाला. समजलं? भगवान द्वारकानाथजी, तो साई शिर्डी बाहेर जाऊ शकतो. कसा? त्याने तर आता लोकांच्या मनात घर केलं आहे. लोकांची स्मरणशक्ती खूप कमकुवत असते. जर आपण त्याला ढोंगी सिद्ध केलं तर? प्रयत्न केला होता ना, काय झालं? हा, त्याने त्याचाच फायदा घेऊन सिद्ध केलं की तो ढोंगी नाहीये. आता प्रयत्न कराल ना तर लोक तुम्हा दोघांना भोंदू समजतील. ही मुस्काटात थोबाड बंद ठेवण्यासाठी. मला का? बंद केलेलं तोंड पुन्हा उघडू नये म्हणून. मूर्ख, अक्कल शून्य, गप्प बसा. द्वारकानाथजी, जर एखाद्या महान ज्ञानी बरोबर साईचा सामना केला तर? काय योग्य वेळी बोलला आहात वैद्यजी. गंगागीर बाबा. प्रणाम गंगागीर बाबा. आज तुमच्या चरण स्पर्शाने शिर्डी पवित्र झाली आहे. जय शिवशंकर, जय भोलेनाथ. खंडोबाराया, तुमची ही लीला मला समजत नाहीये. खंडोबाराया, तुम्हाला काय सांगायचं आहे?
शिर्डीमध्ये ढोंगी आला आहे. ज्याचं ढोंग शिर्डीवाल्यांच्या समोर उघड करा. प्रणाम बाबा. कल्याण मस्तू. आमचं कल्याण नाही होऊ शकत बाबा. जोपर्यंत तो ढोंगी चमत्कार दाखवून शिर्डीच्या भोळ्या भाबड्या लोकांना मूर्ख बनवत राहील. गंगागीर बाबा, तुम्ही यांच्या बोलण्यात नका येऊ. तुम्ही काही नाही बोललात तरच बरं होईल माळसापती. तुम्ही त्या साईला डोक्यावर बसवलं आहे. ओ, तर त्याचं नाव साई आहे तर. अच्छा अच्छा, तर नावावरूनच स्वतःला भगवान बनवलं आहे. भगवान तर एकच आहे. सबका मालिक एक. गंगागीर बाबा आणि हे वैजी आणि द्वारकानाथजी त्यांच्यावर कुठे चाललेत? साईंचे इथे जात आहेत. चला चला चला. गंगागीर बाबा बघा, हाच आहे तो ढोंगी. साई विजय असो. खंडोबाराया, तुझी लीला अपरंपार आहे. आज तुझं दर्शन झालं. द्वारकानाथजी, साई ते रत्न आहेत. रत्न. शिर्डीचे लोक भाग्यशाली आहेत. हे रत्न शिर्डीत आलं आहे. बोला साईनाथांचा. बोला साईनाथांचा. बोला साईनाथांचा. बोला साईनाथांचा. विजय असो. आज रामनवमी आहे. मी प्रज्वलित करू इच्छितो. द्वारका माईला दिव्यांची रोषणाई करू इच्छितो. तुम्ही सगळीजण रामजन्माची तयारी करा. मी दिव्यांसाठी तेल घेऊन येतो. अप्पाराव, बोला बाबा. तेल हवं आहे. रामनवमीचा उत्सव आहे ना. पण साई, तेल तर संपलं आहे. राम तुझं भलं करो. अल्लाह तुझं भलं करो. चला चला. बाबा, तेल हवं आहे. जमाल मिया, तुला कसं माहित पडलं की मी तेल घ्यायला आलो आहे? तुम्ही रोज द्वारकामाई दिवे प्रज्वलित करता ना. ही शिर्डी जी आज सजली आहे ती तुमच्यामुळेच तर. सगळी त्या ईश्वराची कृपा आहे. आजच्या दिवशी प्रभू रामांचा जन्म झाला होता. प्रभूंचा जन्मदिवस साजरा केलाच पाहिजे. काय? हो हो, थांबा, आत्ता देतो. अल्लाह तुझं भलं करो. बाबा, तेल तर संपून गेलंय. पण आत्ताच तर तू म्हणालास की देतो म्हणून. लक्षात नव्हतं बाबा. तेल तर कालपासूनच नाहीये.
अल्लाह, अज्ञानाचा अंधकार वाढत चालला आहे. यांना प्रकाश दाखव. यांच्या अंतःकरणात सुद्धा ज्ञानाचे दिवे लाव मालिक. वैद्यजी, आता तर शिर्डीमध्ये एक सुद्धा दुकानदार उरला नाही जो साईला तेल देईल. हा, 4च तर होते आणि चौघांनीही नकार दिला आहे. तो बघा, रिकाम्या हाताने द्वारकामाईस परत जात आहे साई. आता बघूया की कसे लावतो दिवे साई. बघा बाबा, मी आणि तात्याने पूर्ण द्वारका माईमध्ये दिवे तयार करून ठेवले आहेत. फक्त तेल घालायचं शिल्लक आहे. साई बाबा, रामजन्माचा मुहूर्त जवळ येतो आहे. हो हो, 12 वाजतच आले आहेत. तेल द्या ना. मी आणि तात्या तेल घालून दिवे लावतो लगेच. लक्ष्मी बाळा, तेल नाहीये. अगो बाई, तेल नाही आहे? तुम्ही तर तेल आणायला गेला होतात ना? हो, शिर्डीच्या दुकानांमध्ये तेल नाहीये. पर असं कसं होऊ शकतं? असंच झालं आहे. सगळ्यांकडचं तेल संपून गेलं. काय रे अप्पाराव, तेल नाहीये दुकानात? माझ्या सांगण्याचा अर्थ आहे की तेल तर असतं दुकानात नेहमी, पण आज नेमकं संपून गेलं. तेल संपलं नाही अप्पाराव. समाजाच्या भल्यासाठी काही करावं ही वृत्ती संपली आहे तुझ्यातली. अरे तुला तुझ्या नशिबाचा अभिमान वाटायला पाहिजे होता अप्पाराव. तुझ्या दुकानावर भगवान स्वतः आलं होतं, ते सुद्धा झोळी पसरून. आणि तू त्यांना रिकाम्या हाताने पाठवलंस. होय अप्पाराव, तुझं संपूर्ण आयुष्य फुकट घालवलं आहेस तू. कलंक लावलायस तू तुझ्या आत्म्यावर. तुम्ही खोटं बोलला होतात ना? साईला तेल नाही दिलंस तू? पण लक्षात ठेव, एक दिवस असा येईल की तुझ्या घरी दिवे लागणार नाहीत. बायजा, शांत हो, शांत हो बायजा. बायजाबाई, हे सगळं जाऊ दे. रामजन्माचा मुहूर्त टळून जाईल. पण दादा, दिवे नाही लावता येणार? जरूर पेटतील. जर लोकांच्या मनात आस्था आणि भक्ती जागृत करायची असेल तर दिव्यांना पेटावंच लागेल. जर लोकांना चमत्कारच हवा असेल विश्वासाकरता, तर चमत्कार होतील. दिवे पेटतील. पण तेलाशिवाय दिवे कसे जळतील बाबा? घाबरू नकोस, तेल आहे. कुठे आहे? तू आधी का नाही सांगितलंस? कुठे ठेवलंय? सांगा ना. त्या कोपऱ्यात जे मडकं आहे त्यात तेल आहे. वैद्यजी, साईने तर आधीपासूनच तेलाने भरलेलं मडकं ठेवलं आहे.
बाबा, हे तर पाणी आहे. वैद्यजी, माठात तर पाणी आहे. पाणी तर माठातच असतं धोंडू. बिचारा साई वेडा झाला आहे द्वारकानाथजी. घाबरला आहे वैद्यजी, घाबरला आहे. जर पितळ उघडं पडलं तर. राम राम राम. मठात पाणी आहे. बघतो आता प्रभू श्रीरामांची काय इच्छा आहे. लक्ष्मी, तात्या, इकडे या. हे जितके दिवे तुम्ही तयार केले आहेत सर्वांना पाण्याने भरून टाका. जा. वेडा झाला आहे. पाण्याने दिवे लावणार आहे का? साईपुरा, पाण्याने दिवे कसे जळतील? पेटतील, जरूर पेटतील. दादाने सांगितलं आहे तर जळतीलच नक्की. साईबाबांवर श्रद्धा ठेवा. राम राम राम. कधी पाण्याने दिवे लागले का? प्रभू श्रीरामांची इच्छा. साई, जय साई बाबा. अल्लाह मालिक. द्वारकानाथजी, ती साईबाबांना खोटं ठरवण्याची तुमची मेहनत गेली पाण्यात. अरे चुप बसा मूर्खांनो. आता मी तुम्हाला पाणी पाजतो. साईबाबांचा विजय असो. 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 नवमी उजले पक्ष की सुखद काल मध्याह्न लखन भरत शत्रुघ्न संग प्रगटे श्री भगवान। मंगल कारण राम लला, पतित पावन राम लला, कौशल नंदन राम लला, राम लला की जय। मेरे संग मिलकर गाओ भक्तों, जय श्री राम हरे, जय श्री राम हरे, श्री राम हरे, जय श्री राम हरे, जय श्री राम हरे, सबका मंगल करे। जय श्री राम हरे, हो सबका मंगल करे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों, जय श्री राम हरे, जय श्री राम हरे, श्री राम हरे, जय श्री राम हरे।
मंगलहारी द्रबहु सुदशरथ अजिर बिहारी। श्री राम जय जय राम। धन्य धन्य कौशल्या माई जिनसे राम महानिधि पाई। प्रगट भय नारायण नर की देह धरे। प्रगट भय नारायण नर की देह धरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। जय श्री राम हरे श्री राम हरे जय श्री राम हरे। पावन धाम द्वारिका माई नवमी तिथि यही जाए मनाई। श्री राम जय जय राम। यहाँ विराजे सच्चे साईं जिन पर ईश्वर की परछाई। राम रहीम की खूबियों से बाबा है भरे। राम रहीम की खूबियों से बाबा है भरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। मंगल कारण राम लला पतित पावन राम लला। राम लला जय राम लला। राम लला की जय। बात नहीं ये सुनी सुनाई। आंखों देखी बात है भाई। श्री राम जय जय राम। चमत्कार यहाँ ऐसे देखे जल से दीपक जलते देखे। राम कृपा हो जाए तो सहरा फूलों से भरे। राम कृपा हो जाए तो सहरा फूलों से भरे। हो मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। जय श्री राम हरे श्री राम हरे जय श्री राम हरे। जो मन से जहाँ ध्यान लगाए वही राम के दर्शन पाए। श्री राम जय राम। मन में रखे राम की मूरत जाए अयोध्या नहीं जरूरत। एक नहीं लाखों जन घर बैठे ही तरे। एक नहीं लाखों जन घर बैठे ही तरे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। जय श्री राम हरे श्री राम हरे जय श्री राम हरे। जय श्री राम हरे सबका मंगल करे। जय श्री राम हरे हो सबका मंगल करे। मेरे संग मिलकर गाओ भक्तों जय श्री राम हरे। जय श्री राम हरे श्री राम हरे जय श्री राम हरे। मंगल कारण राम लला पतित पावन राम लला। राम लला जय राम लला। राम लला कर सबका भला। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। जय साई राम जय साई राम। जय साई श्याम जय साई श्याम। अल्लाह मालिक। नमस्ते. नमस्ते. कुठून आला आहात?
नीम गावातून आलो आहोत. आम्हाला योगीनाथांचं दर्शन घ्यायचं आहे. कुठे भेटतील ते? धोंडू यांना आपल्या योगीराजांचं दर्शन घ्यायचं आहे. जरा जाऊन बघ तर आपले योगीराज ध्यानातून उठले का? हो वैद्यजी, योगीराज खूप वेळ ध्यान करतात. हो. चला आम्ही तुम्हाला दर्शन घडवतो योगीराजांचं. यावं. हो, या, मागे या. मागे या, या. राम राम राम. माझ्या तर काही बी लक्षात येत नाही. ताईंना काय गरज पडलीये धान्य दळण्याची? काय करणार ते पिठाचं? लक्ष्मी म्हणत होती तिने तिच्या डोळ्यांनी पाहिलं म्हणून. हो हो, आता मी खोटं थोडीच बोलणार आहे. म्हणूनच तर म्हणते आहे की तुम्ही जाऊन द्वारकामाईत स्वतःच्या डोळ्यांनी खात्री करून घ्या. हो हो, चला चला. बाबा, तुम्ही हे धान्य का दळत आहात? बाळा, शिर्डीत हैजा महामारीची साथ येणार आहे. तिला शिर्डीपासून दूर ठेवायचं आहे. अरे मग आम्हाला का नाही सांगितलंस? ध्यान आम्ही दळून देतो. हो हो, आई पाळीनं आम्ही गहू दळून देतो. हो ना, का नाही? ठीक आहे, तुम्ही दळा, मी आलोच. अल्लाह. द्वारकानाथजी, 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 तुमचे भक्त तुमच्या दर्शनासाठी बाहेर गावाहून येत आहेत. द्वारकानाथजी परदेशी आहेत. त्यांच्यावर अशी जादू करा की ते साईनाथांचं नावच विसरून जातील. तुम्ही बघतच राहा. अशी जादू करतो की सगळं जग बघतच राहील माझ्याकडे. हे आहे माझं घर. या या. रघुकुल रीत सदा चली आई. या या. वचन न जाए. आशीर्वाद द्या योगीराज. हेच आहेत ते योगीराज ज्यांच्या दर्शनासाठी तुम्ही नीम गावातून आले आहात. प्रणाम करा. करा करा, प्रणाम करा. प्रणाम करा. हे आहेत ते योगीराज. हा, यांना तर आम्ही ओळखतो. राम राम राम. का नाही, का नाही, यांना कोण ओळखत नाही. संपूर्ण भागात हे प्रसिद्ध आहे. पण आम्ही योगीराजांच्या दर्शनासाठी आलो आहोत, राहत्याच्या बदनाम द्वारकानाथांसाठी नाही. आम्हाला ते हवे आहे ज्यांना बघताक्षणीच गंगागीर बाबांना खंडोबाचं दर्शन झालं होतं. ज्यांना सगळेजण शिर्डीचे साईबाबा म्हणतात. अरे ऐका, ऐका. डोळे उघडा, ते निघून गेले. वैद्यजी, असं वाटतंय की हा साईनाथ आपलं दुकान बंद करूनच राहणार आहे. निघून जा, निघून जा. जा, शिर्डीत कधी परत येऊ नकोस. निघून जा, निघून जा. येऊ नकोस शिर्डीमध्ये. हे साईनाथांना काय झालं? कोणाला पळवून लावत आहेत? एकच एक बोलत आहेत, निघून जा, निघून जा. जा, निघून जा. जा, जा तू. जा. प्रणाम बाबा. तुम्ही दोघं
का आलात तुम्ही दोघं? परत जा तुमच्या नीम गावाला. बाबा, आम्ही त्यासाठीच तुमच्याकडे आलो आहोत. बाबा, आमच्या गावात अचानक 4 मृत्यू झाले आहेत. लोक आजारी पडत आहेत, म्हणतायत महामारी आहे. आम्हाला वाचवा बाबा, आम्हाला वाचवा. साई बाबा, आम्ही तुमचं नाव ऐकून तुमच्या आसऱ्याला आलो आहोत. अच्छा, तर राक्षसी नीम गावात सुद्धा आली. ठीक आहे, हे घ्या. तू पण घे आणि गावात चौ बाजूना पसरून द्या. घराघरात वाटा, प्रत्येक घराची साफसफाई करा. हैजा पसरेल, महामारी पसरेल, सर्व काही नष्ट होईल. गावात पाणी गढूळ होऊ देऊ नका. हा, साफसफाई करा. जा, लवकर जा, नाही तर सगळं काही नष्ट होईल. जा, नाही येऊ देणार मी तुला. साईनाथ, हे तुम्ही काय करत आहात? राक्षसिणी येत आहे. राक्षसिणी. कोण राक्षसिणी? डासांच्या रूपाने, माशांच्या रूपाने. त्यांना निर्माण नका होऊ देऊ कोते पाटील. हैजा पसरेल, महामारी येईल. त्यांना निर्माणच होऊ देऊ नका. सगळे मिळून त्यांना थांबवा कोते पाटील, थांबवा त्यांना. जा कोते पाटील, जा, लवकर जा. जा, लवकर जा. हो साईनाथ. जा 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 इथून जा, पळ. वैद्यजी, वैद्यजी, द्वारकानाथजी, दगड, अभिनंदन. कुठल्या गोष्टीसाठी अभिनंदन? साई शिर्डी सोडून जातो आहे. काय सांगतोयस काय? राम राम राम. दगडू, खरं सांगतो आहेस तू? हो, आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलं. पूर्ण गाव त्याला निरोप द्यायला लोटला आहे. तुम्ही पण जाऊन बघून या. चला, तुम्ही पण चला. याला शिर्डीच्या सीमेवर चौबाजूनी पसरून द्या. हे हैजासाठी लक्ष्मण रेषेचं काम करेल. महामारी गावाच्या आत येऊ शकणार नाही. जा जा तू. राम राम राम. अरे द्वारकानाथजी, बघा बघा, हे काय नाटक चालू आहे इथे. आणि हे सगळं काय चालू आहे पाटील? हो, बोला बोला. शिर्डीला पटकीपासून वाचवण्यासाठी हे औषध तयार केलं आहे साईनाथांनी. आजूबाजूला पटकी पसरत आहे ना. साईबाबांच्या या शक्तीने आपल्या गावात साथीचा रोग नाही पसरणार. अच्छा. अरे चुप बसा मूर्खांनो. साईबाबांच्या शक्तीवर भरोसा ठेवलास तर नक्कीच मरशील. तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना पाटील? महामारी अशी थांबत असते का? अरे, जे साई करतो आहे ते केवळ त्याचं महत्व वाढवण्याकरता करतोय. अरे, रोग आहे तरी कुठे? शिर्डीत पटकी आहे तरी कुठे ज्याला हटवत आहात? लवकर जा, जा, निघून जा. मी तुला शिर्डीमध्ये नाही घुसून देणार. जा, चालती हो. जा, दूर निघून जा माझ्या शिर्डीपासून. जा 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 जा. मालिक, तुला लाख लाख धन्यवाद. या अल्लाह. आता शिर्डीमध्ये कसलीही भीती नाही. आता शिर्डीत कुठचाही धोका नाहीये. अगो बाई, म्हणजे आता शिर्डीला महामारीची कसलीच भीती नाही? नाही, कसलीच भीती नाही. अल्लाह. आले तू मोठे मेल्यानो, मुर्द्यानो. थो बाईजा, अरे या पिठाच्या रेघेने काय होणार? बरोबर बोललात वैद्यजी. या पिठाच्या लक्ष्मण रेषेला मी आणि तुम्ही लांगून दाखवू. ना 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 ना, आपल्याला जायची काय गरज आहे द्वारकानाथजी? हे धोंडू दगडू कधी कामाला येणार? नाही. जावं तर तुम्हा दोघांना लागेलच. कोंडाजी, जीवाजी, चल रे, चल रे, चल 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 म्हणतो ना. चल 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 म्हटलं ना. राम राम राम.
काय झालं? काही नाही झालं. काहीच नाही झालं. काहीच नाही झालं. द्वारकानाथजी, त्या ढोंगीचा प्रताप काहीही झालं नाही त्यांना. मी म्हणत नव्हतो की कुलकर्णी जे बोलतो ते 16 आण खरं बोलतो. राम राम राम. दगडू धोंडू, चल धोंडू चल. धोंडू, तू तर बरा झालास. हो, मला पण वाटतंय की मी बरा झालो.